नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज वटसावित्री पौर्णिमा आहे आणि आज आपण वडाची पण पूजा करतो. पण घरातली पण पूजा आपण कशी करावी आणि काय काय करावे, आज काय केलं पाहिजे हे तुम्हाला थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहा, मी सकाळी गोमूत्र वगैरे टाकून आंघोळ केलेली आहे आणि लादी वगैरे पुसून घेतलेली आहे. हळद आणि गोमूत्र मीठ टाकून लादी पुसून घेतली. त्याच्यानंतर मी देवपूजा केलेली आहे. देवपूजा आता माझी झालेली आहे. बघा, सूर्यदेवांची पण पूजा केलेली आहे मी. आणि इथे लक्ष्मी राधाकृष्णाची मूर्ती आहे. राधाकृष्णाच्या मूर्तीचे पण देवपूजा छान झालेली आहे. तर एक काचेचा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये एक लिंबू टाका, पाणी टाका. हे पौर्णिमेच्या दिवशी ठेवलेलं घरामध्ये खूप छान असतं. आणि जेवढ्या बी आपल्या घरामध्ये समाई देवी वगैरे आहेत ते पौर्णिमेचे घासून स्वच्छ ते दिवा लावा, कारण स्वच्छ घासूनच दिवा पौर्णिमा लावलेला चांगला आहे. तर बघा, किचनची सुरुवात आपण स्वयंपाकाची किचनपासूनच करतो. तर मी किचनची पण पूजा केलेली आहे. इथं हळदीचं स्वस्तिक काढलेलं आहे. हळद कुंकू वाहून किचनला पण हळद कुंकू वाहून शेगडीला अक्षदा वाहिलेला आहे. तर किचनच्या आपल्या जिथं स्वयंपाक करतो तिथं पण पूजा झालेली पाहिजे. तर बघा, तुम्हाला कसं